रायडर रेल्वेवरती गणेश पटवर्धन सराचा जो रायडर आपण बघतोय सुरुवात अत्यंत चांगली करताना पाहतोय. इथे संयमी सुरुवात त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या निलेश जर्सी नंबर 2 निलेश वाडेची रेड राईट टू लेफ्ट रेड करतोय. रनिंग किक मारण्याचा प्रयत्न रेड करताना परतला आहे. प्रो कबड्डीचा जबरदस्त रायगडचा बादशाह डिफेन्स मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा मयूर कदम रेडवरती 17 नंबरची जर्सी पकडलेला मयूरची रेड रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होता. भारत पाटील रेडवरती जर्सी नंबर 10 तब्बल 48 वय वर्ष जबरदस्त रेड 12 नंबरचा ऋतिक पाटीलने भारतवरती आक्रमण केलं होतं. परंतु पहिला पॉइंट जे ते प्राप्त होते गुणांचा खातं जोडते भारत आणि सुरुवात केली ती गणेश कप उरण संघासाठी. एक जबरदस्त मॅच या संपूर्ण स्पर्धेमधला आणखी एक बिग मॅच बिग फाईट. निलेश रेड सेकंड रेड करतो या मॅच मध्ये. निलेश राईट टू लेफ्ट रेड जर्सी नंबर 2 ला परिधान केलेला निलेश रेडवरती डीप मध्ये रेड अगदी जबरदस्त अँगल होल्ड आणखी एक पॉइंट डिफेन्स मध्ये मिळून दिला तो लेफ्ट कॉर्नर साठी बिल्डर जर्सी नंबर 7 या ठिकाणी सुंदर अँगल होल्ड करतो. पॉइंट जर आपण पाहिले तो 2-0 मंजूर बेदारी अजून सुद्धा गुणांच्या प्रतीक्षेत आहे. निलेश पाटील कोर्टच्या बाहेर ऋतिक पाटील कोर्टच्या बाहेर 2 प्रमुख खेळाडू कोर्टच्या बाहेर आणि मयूरची रेड. जबरदस्त मॅच भयंकर युद्ध त्यामध्ये सुरू आहे. मॅच अत्यंत रंगतदार स्टेडियम आपण पाहायला मिळतो. जल्लोष सुरू आहे अक्षरशः. शिवाय बादल विरुद्ध लवकर भयंकर असा मॅच आपण क्रिकेट क्रमांक 2 वरती पाहतो. 12-15 अशा प्रकारे मॅच तिथे सुरू आहे. तर 1 ओव्हरचा मॅच आपण पाहतोय 2-0. तर 3 ओव्हरचा मॅच जर आपण पाहिला तर 13-5 अशा प्रकारे इंग्लिश संघाला बॅकफुटवरती अक्षरशः ढकललेलं आहे. ते म्हणजेच 3 ओव्हरच्या संघाने आता 3 ओव्हरचा जो संघ आपण पाहतोय तो म्हणजेच वादल खारीकवाडा हा आघाडीवरती आहे. या संघाने गेल्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन ताराबिया संघाला पराभूत केलं. गेल्या वर्षीचा रनर ऑफ संघ होता तो म्हणजे मातृशाळा कोल्हापूर यावेळी नागपूरवरती क्रीडांगण क्रमांक 3 वरती समाधान मोरेचा संघ याच वेळेला नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या वर्षीचा उपविजेता विरुद्ध वादल खारीकवाडा असा क्रीडांगण क्रमांक 3 वरचा मॅच आपण तिथे पाहतो. तिथे हिंदू संघ मात्र बॅकफुटवरती आहे. 13-5 अशा प्रकारे मॅच तिथे सुरू आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती खारीकवाडा जर आपण बघितलं तर अगदी किरकोळ शरीर यष्टीचे खेळाडू आहे. शरीर यष्टी असणारे खेळाडू आपण जर पाहिले तर खारीकवाडा या संघाकडे आहे.
आणि तरी सुद्धा बघा तो मॅच काय जबरदस्त झालेला 3-5 अशा प्रकारे 3 वर्षा मॅच आपण बघतोय. जर्सी नंबर 12 आपण बघतोय ऋतिक पाटीलची रनिंग किक आणि रनिंग किक वरती प्रयत्न केलाय, यश मिळतोय. अर्थात लेफ्ट राईट कॉर्नरवरती आक्रमण आणि यशस्वी आक्रमण. ऋतिक पाटील मगाशी डिटेल्समध्ये बाद झाला परंतु 1.5 मिनिटी पाऊस प्राप्त केलाय. 2-2 असा गुण. सामना सुरू झाला बघा. इथे सुरुवात बघा दोन्ही संघांची 2-2 अशा समसमान गुणांवरती मॅचला सुरुवात झाली. ही झुंज ही लढत 1 नंबरवरची नक्कीच प्रेक्षणीय स्वरूपाची आपल्याला बघायला मिळते. दोन वरती मात्र रिव्ह्यू आहे. भेंडकर विरुद्ध त्या ठिकाणी सुरू असताना शिवाजी बांधव हा सामना रिव्ह्यू आहे. त्या ठिकाणी सामना थांबलेला आहे परंतु 1 वर्षी लढत आपण जर बघितली तर अत्यंत जबरदस्त. तिकडे टाळ्या सीट्या जल्लोष आहे. तो क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण बघतोय. मातृशाळा गेल्या वर्षीचा रनर ऑफ संघ आणि यावर्षी ज्या चॅम्पियन संघाला पराभूत केलं धारावी त्या संघाला बॅकफुटवरती पाठवलेला आहे. खाली पडा 4-2 अशा फरकाने सामना आपण बघतोय. 3 निपेश मयूर कदम डिफेंडर्स म्हणून प्रो कबड्डीमध्ये अफलातून कामगिरी करणारा डिफेंडर्स अर्थात सुपर टॅकलचा मोका निलेश पाटील रेडवरती बॅक किकचा बादशाह प्रमुख अस्त्र असणारं बॅक किक निलेश पाटीलचा आपण बघितला परंतु यश मिळत नाही आहे. रिक्त हाताने परतला आहे. पुन्हा एकदा ऋतिक पाटील रेडवरती 3 मध्ये ऑफलाइन वरती क्रॉस करून पुन्हा एकदा मयूर कदम आपल्या गोलवरती बदलतो. थर्ड रेड टू आवर डाय रेड करूया मोरवशी रेड असणार आहे. निलेश पुन्हा एकदा रेडवरती सुपर टॅकल आणि त्याचबरोबर थर्ड रेड म्हणजेच करूया मोरवशी रेड असेल. जर सुपर टॅकल झाला तर 2 गुण नक्कीच प्राप्त होतील. जबरदस्त डबल थाई होल्ड मयूर कदमने दाखवलाय. प्रो कबड्डीमध्ये ज्याच्या वेळेला जबरदस्त डिफेन्स केलाय सपोर्ट केलाय आता मयूर कदमचा तो सपोर्ट बघा. डबल थाई होल्ड केला होता साथीदाराने पुढे जाऊन ब्लॉक केला आणि त्याच वेळेला सुंदर डिफेन्स सुपर टॅकल 4-4 पुन्हा एकदा समान गुणांवरती मॅच. दोन वर्षी मात्र जल्लोष 15-15च्या फरकाने मॅच तिकडे पाहतो आपण. गावांची रेड आणि राजची रेड होती. जबरदस्त रेड करले सुपर रेड क्रमांक 2 वरती बादल संघाने सुपर रेड केलं. सर्व टाकले हेड जाऊया कशात टाकले काय आणलं काय केलं सांग. पकडायचं जाळ आणलं जाळ आपण जाळ केलं ना भाऊ बोलते भाडवून एक डोकी आलो काही गव्हाला मला गरम चांगलं नाही लागणार बोलतो मला आत्ता भेटलं माझं आत्ता डोकं चाललं. सर क्रीडांगण क्रमांक 2 साठी ओंकार वेशवी मेलाई कर्जत आणि क्रीडांगण क्रमांक 3 साठी पांडवादेवी रायवाडी विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर या 4 संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. बघा बिनाविलंब लाईनअप करून घ्यायचं आहे. ओंकार वेशवी मेलाई कर्जत क्रीडांगण क्रमांक 2 क्रीडांगण क्रमांक 3 वरती पांडवादेवी रायवाडी विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर या 4 संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. सामना संपायला आलेला आहे. दोन्ही क्रीडांगणावरती आपण दोन्ही लाईनअप करून घ्या. नितीन पाटील जर्सी नंबर 7 पहिली
मॅचमध्ये करते नितीन पाटील, परंतु रिक्त हाताने फरकला 5-4 अशा प्रकारे सामना आपण बघतोय. पहिल्या हाफमध्ये सुरू आहे. काही वेळा किती त्याच्या समोर आपण अप्रतिम लागत क्रमांक 3 वरचा परंतु 2 वरती जन्म झाला. 3 वरती सुद्धा एक पॉईंट नाही घेतो. 17 सोळाच्या प्रकारे लागत क्रमांक 3 वरती सामना सुरू आहे. कुंडूस विरुद्ध खाली बॉल असा नाट्यपद्धती 17-16 अशा प्रकारे लागत क्रमांक 3 वरती सुद्धा सामना अगदी रंगाचा स्थितीमध्ये 2 वरचा सामना मात्र यावेळेला संपलेला आपण बघतोय. शिवाजी बांगर विरुद्ध फेटकर हा सामना संपलेला आहे. चला 2 वरती हजर राहायचं आहे. 2 वरती संघया ओंकार विश्वी विनायक कर्जत. चला सामना संपलेला आहे. विना विलंब आपण 2 वरती या. वरचा सामना आपण पाहतोय. आणि कोणा पुन्हा एकदा आगेतोष घेतोय. 19-16 अशा प्रकारे मॅच दिली आहे. 19 संघाला बॅकफुटवरती आहे. अजून सुद्धा 19 संघ बॅकफुटवरती आहे. 16-19 अशा प्रकारे सामना केला 3 वरती सुरू आहे. बघा 3 गुणांनी बिचारीवरती गेल्या वर्षीच्या डिफेंडिंग चॅम्पियन काकागी या संघाला पराभूत करणारा आणि गेल्या वर्षीचा उपविजेता संघ या मॅचमध्ये बॅकफुटवरती आहे. खारीकवाडा हा संघाने आगेतोष केली आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती जल्लोष बघा तिकडे जल्लोष पाहतोय. सिद्ध्या टांगा 20-19 4 गुणांच्या आघाडी घेतलेली आहे. खारीकवाडा या संघाने आपण बघतोय. अत्यंत जबरदस्त मॅच. बघा तोटच केलेला पाहतोय. वादळ खारीकवाडा नुसता वादळी केली करतोय. जबरदस्त वादळी केली आपण बघतोय. खारीकवाडा या संघाचे हिंदूस हा संघ पाठवण्यातून 21-16 अशा प्रकारे मॅच तिकडे अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे काही क्षण कोण जिंकणार या मॅच मध्ये सगळा 4 संघ अजून आलेले नाहीये. बघा 4 संघाला फायनल कॉल दिलाय तरी सुद्धा 4 संघ नाहीये. ओंकार वेशवी मिळाई कर्जत. ओंकार वेशवी मिळाई कर्जत. आपण चला क्रीडांगण क्रमांक 2 खाली आहे आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती पांडवादेवी रायवाडी शिवशंभू पाटलेश्वर. आपण सुद्धा चला क्रीडांगण क्रमांक 3 वरती जल्लोष 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 आणि सामना जिंकलाय खारीकवाडा. वादळी खेळी 21-18 म्हणजे 3 गुणांनी सामना जिंकलाय. बघा सामना कशा पद्धतीने झाला. गेल्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन संघाला पराभूत केलं पोलीस संघाने. गेल्या वर्षीचा उपविजेता राहिला होता पोलीस संघ, परंतु त्याच संघाला इथे खारीकवाडाने पराभूत केलंय. म्हणजे यावर्षी नवीन विजेता नक्कीच, नवीन उपविजेता हा नक्कीच. यावर्षी आणखी 2 विजेता आणि उपविजेता आपल्याला नक्कीच मिळणार. या 3 मात्र शंका नाही आहे. कारण गेल्या वर्षीचा चॅम्पियन रनरअप संघ हे दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर होतात. म्हणजे यावर्षी 2024चा विजेता आणि रनरअप संघ नवीन असणार आहे. संधी नक्कीच नवीन संघाला प्राप्त करून दिले ती म्हणजे वादळ खारीकवाडा या संघाने. इथे दोन्ही विजेते आणि उपविजेते या संपूर्ण स्पर्धेमधून बाहेर गेले. वेडन वादळ खारीकवाडा. एककडे आपण पुन्हा एकदा बोलूया. मुरम विरुद्ध पेजारी असा सामना 7-4 अशा प्रकारे मयूर शिरे 3च्या डिफेन्स मध्ये इथे मात्र मला मयूरने दाखवून दिलं आहे. प्रो कबड्डीमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती त्या मयूर कदमने या मॅच मध्ये सामन्यात रंगत आणलेली आहे. जे ते प्रमुख रायडर बाद झाले. निलेश निधी बाद झालाय.
सुजित वाघ त्या ठिकाणी झालेला आपण बघतोय. जरा समोर हे जे सगळं येतात जरा साईडला व्हा जेव्हा बसा ना साईडला व्हा ना प्लीज सर्वांनी साईडला व्हायचंय. ऋतिक वाघायला आपण पाहिला आणि आता मात्र गेम चेंजर या खेळाडूंनी कित्येकदा सामन्याला कलाटणी करून दिलेली आहे. असा संजय चलवंटे या ठिकाणी आदरणीय चिक्कमबाई यांचा सन्मान केला जातोय ग्राउंड नंबर 3 वरती. ग्राउंड नंबर 3 या ठिकाणी वादळ यांच्या वतीनं छोटा शेठ यांचा सन्मान केला जातोय. ओंकार वेशमी हा संघ उपस्थित झालेला आहे. मिडलाईन कर्जत या संघाला विनंती करतोय आपण चला. ओंकार वेशमी संघ उपस्थित झालेला आहे. त्यानंतर पांडवादेवी रायवाडी शिवशंभो पाटणेश्वर. पांडवादेवी रायवाडी हा संघ उपस्थित झालेला आहे. शिवशंभो पाटणेश्वर आपण चला. रायवाडी संघाचे व्यवस्थापक आपण अजून सुद्धा आपली रिपोर्टिंग केलेली नाही आहे. बघा दुसऱ्या फेरीमध्ये आपण खेळत आहात. अजून रिपोर्टिंग नाही आहे. संकेत बांधकर शिवशंभो पाटणेश्वर आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे. मिडलाईन कर्जत आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे. आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी अर्थातच व्यासपीठावर झालेले प्रकाश भगत आता मिडलाईन माजी सरपंच तळाकर यांना देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार. मी मिलिंद वाडेकर आपण विनंती करणार आहे आपले शुभस्य प्रकाश भगत अर्थात माजी सरपंच तळाकर यांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय प्रकाश भगत. मिडलाईन कर्जत हा संघ उपस्थित झालेला आहे. शिवशंभो पाटणेश्वर आपण त्वरित उपस्थित व्हायचं आहे. विलंब उपस्थित व्हायचं आहे. मॅच बोलू नको 2 मिनिटं थांबा जरा 2 मिनिटं थांबा कारण ही मॅच थोडंसं साईड आहे. ही मॅच होऊ दे 2 मिनिटं शेटचं जरा इंटरव्ह्यूज आहे. संजय सर. मिडलाईन कर्जत हा संघ उपस्थित आहे. शिवशंभो पाटणेश्वर संघाची आपण प्रतीक्षा करतोय. शिवशंभो पाटणेश्वर आपण चला. तिन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. आपली प्रतीक्षा या ठिकाणी केली जातोय. शिवशंभो पाटणेश्वर चला लवकर या लवकर उपस्थित होत आहे. शिवशंभो पाटणेश्वर हा संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपण थोडीशी प्रतीक्षा करतोय. आता 40 उपस्थित झालेले आहेत. वाट मोकळी करून घ्यायची आहे. प्रतिनिधींना विनंती असेल आपण कृपया रस्ता मोकळा करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी संघाला आपण आमंत्रित करतोय. क्रीडांगण क्रमांक 2 आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती 40 संघ उपस्थित झालेले आहेत. त्या 40 संघाला आपण आमंत्रित करणार आहोत. तर कृपया जी वाट त्या ठिकाणी धरून ठेवलेली आहे प्रेक्षकांनी ती मोकळी करून घ्यायची आहे. प्रतिनिधी रवींद्रजी आपण तिथून जायचं आहे आणि दोन्ही बाजूच्या वाट मोकळ्या करायच्या आहेत. संजय सर डीजे रेडी. आपण सामना बोलवतो बोला सर. आपण
सर्वांनी तुम्ही लाईव्ह टीव्ही करा. डीजे रेडी करा. सर्वांनी मोबाईल ऑन करायचा. डीजे रेडी करा. थोडंसं आहे, 1 मिनिटाचा घेतो तुमचा ब्रेक. सर्वांनी ज्यांच्याकडे मोबाईल आहे लाईन अजून तुम्ही द्या. लाईन कमी वाटायला येऊ द्या. हा जो सन्मान आहे ना हा शेठसाठी आहे. शेठ हे गाणं पण तुमच्यासाठी आहे आणि हे गाणं स्पेशल कुठे प्ले केलं जात आहे. डीजे हा सगळं रेडी करा गाणं. रोषणाई केली माझ्यासाठी. नक्कीच एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी आज सगळ्यांसमोर नतमस्तक होतोय आणि त्याचबरोबर प्रत्येक घटकासाठी मगाशी मी बोललो प्रत्येक घटकासाठी मी 100% एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्यासाठी काम करेन. असं काम करेन की ज्या राजकारणात मी घालतोय त्या राजकारणाचा एकही रुपयाने माझ्या परिवारासाठी वापरत नाही. आज देखील वापरत आणि केव्हाही वापरणार नाही. पण सामाजिक बांधिलकी समाजसेवक म्हणून काम करेन. आज मला भरून आलं की माझ्यासाठी आज सर्वांनी टॉर्च ओपन केले आणि तो सन्मान दिला त्याबद्दल मी सर्व इथे जेवढे पण प्रेक्षक वर्ग आहे सर्वचे प्लेयर्स आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. थँक्यू दर्शनाबाई आणि जोरदार टाळ्या. भारत माता की वंदे छोटे से आगे बढ़ो. थँक्यू. आपण मॅच स्टार्ट करूया. पुन्हा एकदा आपण व्यासपीठाकडे भेटतोय. व्यासपीठावर आदरणीय प्रकाश भगत यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी ऋषिकेश आपण विनंती करतो आपल्या शुभस्ते प्रकाश भगत यांना सन्मानित करायचा प्लीज. क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना. क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना असेल ऋषिकेश. क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना बजरंग रोहा मी प्रकाश भगत या ठिकाणी प्रकाश भगत यांचा सन्मान केला जातो. त्यानंतर गोविंद कळंबे युवा कार्यकर्ते त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. रोहा गोविंद कळंबे. प्रकाश भगत माजी सरपंच तळागर. त्यानंतर पुढील सन्मान सोहळा होतोय. गोविंद कळंबे युवा कार्यकर्ते यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी राजेश भोईर आपणास विनंती करणार आहे आपले शुभस्ते या ठिकाणी गोविंद कळंबे यांना देखील सन्मानित करायचं आहे. राजेश भोईर प्लीज. राजेश भोईर आपण क्रीडांगण क्रमांक 1 साठी लाईनअप करायचं. बजरंग रोहा विरुद्ध नगेश्वर कोलवे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना सोंडेश्वरी कस्तुरे विरुद्ध जयंत मुसेंडे आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती नवी व कीर्ती विरुद्ध मरिदेवी धेरड या साई संघाने जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे.
त्यानंतर नवीन साईलकर युवा कार्यकर्ते अर्थात रोहा नवीन साईलकर यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. नवीन साईलकर योगेश साळुंखे आपण त्यांना सन्मानित करायचा. योगेश साळुंखे जबरदस्त डिफेन्स केलेला आहे. अनुराग सिंग विरुद्ध आपण त्या ठिकाणी बघतोय राजेंद्र देशमुख असा सामना केला. नवीन साईलकर 2 भरती. पुन्हा एकदा अनुराग सिंग रेडवरती आला. कंटेनच्या प्रारंभामध्ये कंटेनच्या रेडवरती आपण बघतोय अनुराग सिंग रेड करतो. आपलं देखील हार्दिक स्वागत अर्थात योगेश गायकर हिराटो आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत योगेश गायकर हिराटो. चला क्रीडांगण क्रमांक 1 वरती सामना संपलेला आहे. त्या ठिकाणी बजरंग रोहा विरुद्ध ज्ञानेश्वर कोलवे. आपण क्रीडांगण क्रमांक 1